श्री स्वामी समर्थ. उद्या 27 मे कमला एकादशी आणि अधिक मास. सकाळीच घराच्या उंबरवट्यावर ठेवा ही 2 वस्तू. शत्रू लोटांगणा घालेल, पतीची मुलाची जोरदार प्रगती होईल. नमस्कार मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व लाडक्या भावांनो, स्वागत आहे तुमची आपल्या चॅनलवरती. उद्या आहे 27 मे. असा दुर्मिळ योग येत आहे जे वर्ष येत नाही. उद्या आहे कमला एकादशी आणि त्यात भर म्हणजे पवित्र अधिक मास. जेव्हा एकादशी आणि अधिक मास एकत्र येतं तेव्हा ब्रह्मांडातल्या सर्व सकारात्मकता शक्ती सक्रिय होत आहे. पण मला सांगा, तुमच्या आयुष्यात असं घडतं का? काही खूप कष्ट करतोय पण यश मिळत नाही, घरात पैसे येतंय पण टिकत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाच्या काही गुप्त शत्रू, काही अशी लोक जे समोर गोड बोलतात पण पाठीमागे तुमच्या प्रगतीवर जळतात, तुमच्या घरात कलह निर्माण करायचा प्रयत्न करतात. जर होय तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक वरदानासारखा ठरणार आहे. आज मी तुम्हाला असा एक महा उपाय सांगणार आहे जे उद्या सकाळी सूर्य उदयापूर्वी किंवा सकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरवट्यावर करायचे आहे. फक्त 2 वस्तू. होय, फक्त 2 छोट्याच वस्तू तुम्हाला उंबरवट्यावर ठेवायची आहे. हा उपाय केल्यावर तुमच्या घरातली गरिबी तर कायमच नष्ट होईलच, पण जे शत्रू तुमच्या पाठीमागे कारस्थान रचत आहे ते स्वतः तुमच्या चरणावर घेऊन लोटांगणा घालतील. त्याच्या सर्व चाली उलटून पडतील. हा उपाय काय आहे, ते 2 वस्तू कोणत्या आहे आणि त्या उंबरवट्यावर का ठेवायच्या, हे सगळी मी तुम्हाला आज सविस्तर सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण जर तुम्ही एकही सेकंद मिस केलं तर ह्या उपायाच्या योग पद्धत तुम्हाला समजणार नाही. पुढे जाण्यापूर्वी या पवित्र दिवशी ईश्वरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हे कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा लिहायला आपली हजेरी लावा. ईश्वर शक्ती तुमची पाठीशी नक्की उभा राहील. आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की ताई, हा उपाय इतकं प्रभावी काय आहे आणि ते उद्याच का करायची? तर ऐका. अधिक मास हा भगवान विष्णूंचा महिमा मानला जातं, ज्याला आपण पुरुषोत्तम मास असेही म्हणतो. या महिन्यातली केलेली कोणतेही पूजाच्या, दानाच्या आणि उपायाच्या फळ इतके महिन्यापेक्षाही 10 पटींनी जास्त मिळत असतं. आणि आता उद्या कमला एकादशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मी. विचार करा, आणि विष्णू आणि लक्ष्मी या दोघांच्या सर्वांचा आशीर्वाद मिळण्यासाठी हा दिवस आहे. घराच्या उंबरवट्यावर हा केवळ लाकडाचा तुकडा किंवा दगडाचा तुकडा नसतो. शास्त्रानुसार घराच्या उंबरवट्टा ही आपल्या घराची साक्षात भिंती असतं. आपल्या घरात कोणतीही ऊर्जा प्रवेश करणार आहे आणि कोणती नकारात्मकता ऊर्जा बाहेर थांबणार हे आपण आपल्या घराच्या उंबरवट्टा ठरवतो. जेव्हा भगवान नरसिंह हिरण्यकशिपूचा वध केला होते तेव्हा त्यांची उंबरवट्याचा वापर केला होते, कारण उंबरवट्यावर अद्भुत देवी शक्तीचा वास असतो. जर तुमच्या घरात सतत आजारपणे असेल, पती पत्नीमध्ये विनाकारण वाद होत असेल किंवा व्यवसायात अचानक तोटा असेल तर समजून जा की तुमच्या उंबरवट्याच्या ऊर्जा कमकुवत झाली आहे आणि शत्रूच्या वाईट नजर प्रभाव तुमच्या घरावर पडलेली आहे. पण घाबरू नका. उद्या सकाळी जे मी सांगणार आहे ते तुम्ही केली तर तुमच्या घराभोवती एक असा सुरक्षा कवच तयार होईल ज्याला कोणतेही शत्रू किंवा कोणतीही वाईट शक्ती भेटू शकत नाही. येऊ शकणार नाही. आता अत्यंत लक्ष देऊन ऐका. ते महा उपाय काय आहे आणि त्यात कोणती 2 वस्तू वापरायची आहे. त्या वस्तू
तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. पहिली वस्तू म्हणजे चिमूटभर हळद आणि दुसरी वस्तू म्हणजे 7 लवंग. तुम्हाला वाटत असेल की ताई, हळद आणि लवंग तर आपल्या रोज वापरतो, यांनी शत्रू कसा लोटांगणा घालेल? तर सख्यानो, मैत्रिणो, यामागे एक प्रचंड मोठी तांत्रिक आणि आध्यात्मिक विज्ञान दडलेले आहे. हळद ही देवी गुरु बृहस्पती गुरु आणि माता लक्ष्मीचे संबंधित आहे. हळद ही शुद्धता, समृद्धी आणि नकारात्मकता नष्ट करण्याच्या प्रतीक आहे. लवंग ही ऊर्जाच्या स्रोत आहे. तंत्रशास्त्र अनुसार लवंग नकारात्मकता ऊर्जा खेचून घेतो आणि शत्रूच्या वाईट विचारांना जागी ठरतो. उपाय करायच्या अचूक पद्धत सांगतं, ऐका. उद्या 27 मे सकाळी शक्यतो सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी 7 ते 9च्या दरम्यान हा उपाय करायची आहे. घरातली स्त्रियांनी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. हा उपाय नक्की करावा. सर्वात प्रथम आपल्या घराच्या मुख्य उंबरवट्टा स्वच्छ पुसून या उंबरवट्ट्यावर कोणतेही धूळ किंवा कचरा नसावी. आता डाव्या हाताने तळ्यावर 7 अख्ख्या लवंग. हा लक्षात ठेवा, लवंग तुटलेली नसावे. त्याच्यावर टोपी म्हणतच फूल असणे अनिवार्य आहे. उजव्या हातात अंगठ्यानी आणि अनामिका बोटांनी रिंग फिंगर चुटकीभर हळद. आता घराच्या आत उभे राहून बाहेरच्या बाजूला तोंड करून उंबरवट्ट्याच्या मध्यभागी किंवा उजव्या बाजूला प्रथम ती चिमूटभर हळद अर्पण करा. हळद ठेवताना मनात ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्राचा जप करा. नंतर त्या हळदीच्या वार किंवा बाजूला त्या 7 लवंग व्यवस्थित ठेवून घ्या. या लवंग ठेवताना मनातल्या तुमच्या शत्रूचे नाव घ्या किंवा अशी प्रार्थना करा की माझ्या घरावर त्यांची कोणाची वाईट नजर आहे, ती कोणी माझ्या कुटुंबाचे वाईट इच्छित आहे, त्यांची सर्व वाईट विचार नष्ट होऊ दे. ही हळद आणि लवंग उंबरवट्ट्यावर ठेवल्यानंतर तुम्हाला तिथे काय चमत्कार दिसेल माहिती आहे सांगते. जेव्हा ही त्या उंबरवट्ट्यावर घरातली हवेत प्रवेश करेल तेव्हा घरातली संपूर्ण नकारात्मकता बाहेर फिरेल जाईल आणि जर त्या दिवशी कोणतेही शत्रू किंवा वाईट प्रवृत्तीच्या व्यक्ती तुमच्या घराकडे बघेल तर तिच्या बुद्धीच्या थारा फुटेल. ती व्यक्ती तुमच्या समोर येतच नतमस्तक होईल. तिच्या वाईट ते बाते जगच बोलत असलेले जागी विरघळून जातील. मैत्रिणींनो, कमला एकादशी आणि अधिक मासाचा हा संयोग सोडू नका. या मैत्रिणींनो, मुख्य उपायासोबत मी तुम्हाला आणखीन 2 अत्यंत विशिष्ट उपाय सांगते जे तुमच्या आयुष्याने सोनं करतील. जे उपाय म्हणजे तिजोरीसाठी लवंगाचा उपाय, आर्थिक वृद्धीसाठी. जर पैसे येत असूनही घरात टिकत नसेल तर उद्या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी लाल रंगाच्या छोट्या कपड्यात 5 लवंग आणि 5 रुपयाचे एक नाणं ठेवा. त्यावर थोडी हळद शिंपडा. त्याच्या लहान पेटली बांधून ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या चरणीशी ठेवा आणि ओम महालक्ष्मी नमः 11 वेळी जप करा आणि त्या रात्री ती पेटली तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवून द्या. वर्षभर घरात पैशाच्या चणचण भासणार नाही. उपाय दुसरी सांगणार तर मुख्य दरवाजावर स्वास्तिक काढायचा हा उपाय आहे. लक्ष देऊन ऐका. उद्या सकाळी हळदीमध्ये थोडासा गंगाजल किंवा शुद्ध पाणी मिसळून उंबरवट्ट्याच्या वाराच्या बाजूला दाराची दोन्ही बाजूला स्वास्तिकाचे हे चिन्ह काढा. स्वास्तिक हे विघ्नहर्ता, गणेश आणि समृद्धीचे प्रतीक आहे. ज्या घराच्या दरवाजावर हळदीच्या स्वास्तिक असतो ते घरात कधीही आकार, मृत्यू, अपघात किंवा कोर्ट कचेरीच्या संकट येत नाही. शत्रू घाबरून त्या घराच्या नतमस्तक करून निघून जातो. माझ्या काही सुरक्षित आणि सुजाण भावा बहिणींनो किंवा आजच्या तरुण पिढीला हा उपाय ऐकताना क्षणभर वाटू शकतो की ताई, मी हे अंधश्रद्धा तर नाही ना?
चिमूटभर हळद आणि 7 लवंग. शत्रू कसा काय शांत होईल? माझ्या लाडक्या मैत्रिणींनो आणि भावांनो, तुमच्या मनात हा प्रश्न येणं अगदी साहजिक आहे आणि मी त्याचे स्वागत करते. पण आज मी तुम्हाला सांगू इच्छित हे अजिबात अंधश्रद्धा नाही. आपल्या सनातन धर्मात आपल्या ऋषी मुनींनी सांगितलेली प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये एक प्रचंड मोठी विज्ञानाच्या रहस्य घडलेली आहे. आजच्या विज्ञान या गोष्टीवर आता संशोधन करत आहे आणि त्या गोष्टी आपल्या शास्त्रात हजारो वर्षानुवर्ष लिहून ठेवलेली आहेत. जर शांत डोक्याने विचार करा, पूर्वीच्या काळी आपली आजी पणजी घराच्या मुख्य उंबरवट्यावर रोज सकाळी उठून हळदी कुंकू का लावायची? त्यामागे केवळ एक धार्मिक वैद्य नव्हता, तर ते एक बायोलॉजिकल आणि स्पिरिच्युअल प्रोजेक्टिव्ह होतं. विज्ञानाच्या शुद्ध केलं आहे. ही हळदीमध्ये अल्ट्राव्हायोलेट आणि अँटी नेगेटिव्ह गुणधर्म असतात. बाहेरून येणारे जिद्द, दूषित हवा आणि बाहेरून येणारे जंतू लहरी घरात प्रवेश करू नये म्हणूनच उंबरवट्यावर हळदीचा हा अदृश्य अडथळा निर्माण केला जायचा. आता येऊया दुसरी वस्तूवर. ती वस्तू म्हणजे लवंग. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर लवंगामध्ये शक्तिशाली आणि विशिष्ट प्रकारचं तेल असतं. असा या तेलाचा सुगंध आणि याची कंपने वातावरणात एक प्रचंड मोठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. तंत्रशास्त्र आणि ऊर्जा विज्ञानानुसार लवंगामध्ये नकारात्मकता ऊर्जाच्या स्वतःकडे खेचून घेऊन ती नष्ट करायची अद्भुत क्षमता असतो. आता इथे सगळ्यात मोठी रहस्य ठरलेली आहे, जे नीट समजून घ्या. जेव्हा तुम्ही उद्या कमला एकादशी आणि अधिक मासाच्या या दुर्मिळ मुहूर्तावर पूर्ण श्रद्धेने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः शिवाय मंत्रोच्चार करत जेव्हा तुमच्या मुखातून निघणाऱ्या ध्वनिलहरी त्या हळदी आणि लवंगाच्या ऊर्जेच्या एकरूप होतात, यामुळे तुमच्या घरात उंबरवट्यावर एक अतिशय शक्तिशाली आणि अदृश्य असे ऊर्जा क्षेत्र म्हणजेच एक सुरक्षा कवच तयार होतं. विचार करा, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल मनात राग, द्वेष आणि वाईट विचार घेऊन तुमच्या घराच्या उंबरवट्यापाशी येतं, तेव्हा तिच्या शरीरातून नकारात्मकता लहरी बाहेर पडत असतो. अशी ती व्यक्ती तुमच्या उंबरवट्यावर पाऊल ठेवणार. तसेच तुमच्या उंबरवट्यावर तयार झालेल्या या दैवी ऊर्जा क्षेत्राचा एक तीव्र फटका तिच्या शिकेतनवर बसतो आणि ते लवंग आणि हळदीच्या ऊर्जा त्या व्यक्तीच्या मेंदूतून वाईट विचारांना जागी टाकतो. तिचा राग, दोष, तिच्या जळफटका तिथेच शांत होतो. ती व्यक्ती तुमच्या घरात भांडणं करायला किंवा तुमच्या वाईट करायला आली असेल, तिच्या सुद्धा अचानक पटलेली आणि ती तुमच्याशी अत्यंत नम्रतेने आणि गोड बोलू लागतं. म्हणूनच आपली शत्रूला हरवण्यासाठी किंवा त्याच्या धडा शिकवण्यासाठी कधीही लटकाटी वादाच्या किंवा भांडणाच्या गरज नसतो. निसर्गाने आपल्याला दिलेली या छोटी पण अत्यंत तीव्र दैवी शक्ती पुरेशी असतात. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही हा उपाय करेल, तेव्हा तुम्ही स्वतः अनुभवा की तुमच्या शत्रू कसे शांत झाली आहे. तुमच्या घराकडे वाकड्या नजराने बघायची कोणाचेही मत होणार नाही. तर माझ्या प्रिय सख्यांनो आणि भावांनो, उद्या 27 मे दिवशी अत्यंत पवित्र आहे अधिक मास आणि कमला एकादशी. ही संयोग चुकू नका. उद्या सकाळी उठून आणि पूर्वश्रद्धेने आणि विश्वासाने हा चिमूटभर हळद आणि 7 लवंगाचा उपाय नक्की करून बघा. तुमच्या आयुष्यात जे काही चमत्कार घडतील ते पाहून तुम्ही स्वतः
थकून होईल. तुमच्या संकटे दूर होतील आणि शत्रू स्वतः हळू नसतो तुम्ही घेतील. तुमच्या आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आता पुन्हा एखादी आठवण करून देते की जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना हा उपाय समजण्यासाठी व्हिडिओला नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज पाहता येतील. चला तर मग कमेंट बॉक्समध्ये पूर्ण शक्तिभावाने लिहा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. माता लक्ष्मी पुन्हा सर्वांना सुख समृद्धी आणि सुरक्षित ठेवा हीच प्रार्थने. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि श्री स्वामी समर्थ.